बाप्पा मोरया. आमचं मंडळ आमचा पप्पा. आता आपल्या गणेश मंडळाचं वैशिष्ट्य दाखवा AI न्यूज चॅनलवर. संपर्क करा 94 21 64 81 82. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर वास्तवचित्रण केलेला मुंगळा हा मराठी चित्रपट 2 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. कल्पना करा की चंद्रावर पाण्याचा शोध लागला आणि आपल्या गावात पिण्यासाठी पाणीच नाहीये, म्हणून मग त्या दुष्काळग्रस्त गावातील लोक थेट चंद्रावरचं पाणी आपल्या गावात आणण्याची योजना बनवतात. वास्तव्यात ही गोष्ट जरी अशक्य वाटत असली तरी असंच काही घडलंय. बातमी वाचली का? काय कसली रे? चंद्रावर पाण्याचा शोध. मग आता बाकी गावासनी एवढ्या योजना आहेत, आपणास एक बी नाही. मग याच्यावर अधिकार कोणाचा? अरे आपलंच की. सरपंचाच्या घरात चंद्रावरचं पाणी येतंय. चंद्रावरचं पाणी हा तर इलेक्शन आहे तर काय मिळालं तर मिळालं, नाही तर मग 5 वर्ष बसा आम्हालाकडे बघत. चंद्रावरल्या पाण्यावर असा कोणाचा पहिला दुसरा अधिकार नसतो. गौरव भानुशाली निर्मित आणि विजय देवकर दिग्दर्शित मुंगळा या चित्रपटातील गोमेवाडी गावात. मुंगळा चित्रपटाचं संपूर्ण कथानक किसन नावाच्या एका व्यक्तिरेखी भोवती फिरतं. किसन हा अमेरिकेत आर्थिक मंदी आल्यामुळे आपल्या गावी गोमेवाडीत येतो, परंतु इथेही दुष्काळाचा झळा त्याची पाठ सोडत नसल्यानं तो अस्वस्थ होतो आणि अशातच तो पेपरमध्ये चंद्रावर पाण्याचा शोध लागल्याची बातमी वाचतो आणि मग सुरू होतो चंद्रावरचं पाणी गोमेवाडीत आणण्याचा रंजक प्रवास. त्या अनुषंगानं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनाचं वास्तव चित्रण आणि सोबतच दुष्काळाच्या प्रश्नावर राजकारण करणाऱ्या राजकारण्यांची विकृत मनोवृत्ती दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केलाय. विषय तसा गंभीर असला तरी मुंगळा चित्रपटाची टीम या विषयाला अगदी हलक्या फुलक्या आणि विनोद शैलीत प्रेक्षकांसमोर आणण्यात यशस्वी ठरेल का, हे तर चित्रपटगृहात गेल्यानंतरच कळेल. मुंगळा पिक्चर हे खरं सांगू का, पण तुम्ही बघता, पेपरमध्ये वाचता, फोटो बघता किंवा टी व्हीवर जे दाखवतात, काही चित्रीकरण दाखवतात की दुष्काळी भागातली, तर आम्ही ते अनुभवले. आम्ही जिकडे शूटिंग करत होतो तिकडे 2 भाग होते. म्हणजे समजा एक रस्ता असा चालला आहे, उजवीकडे एक रस्ता डावीकडे चालला आहे, तर उजवीकडच्या रस्त्याकडे फुल सुबत्ता आहे, म्हणजे सगळी हिरवळ. एकच गाव बरं का, एकच गाव सगळे हिरवळ, आणि डावीकडे रखरखाट. मग इकडची माणसं अगदी सुखी, इकडचे अगदी प्रकृतीत. म्हणजे आम्ही ज्या घरात शूटिंग करत होतो ते फक्त उठायचे, जेवायचे, बसायचे. म्हणजे आम्हाला सांभाळ सांगितलं 3 वर्ष आम्ही शेतीच्या अवजारे बाहेर पण नाही काढली. बरं, गुरं त्यांची सगळी छावण्यात, सकाळी एक माणूस जाऊन छावणीत बसतो, रात्री एक माणूस जाऊन छावणीत बसतो, गुरांचं पण बघायचं. मग इतकं, आणि सगळे रस्त्याच्या कडेला असे बॅरेल लागलेले, टँकर आला की तो फक्त भरून निघून द्यायचं बस. म्हणजे वस्तुस्थिती आहे ती आम्ही अनुभवली, आणि ह्याच्यावर मात कशी करायची हे तर सांगून. म्हणजे मुंगळाचं एक नेटवर्क आहे. म्हणजे तुम्ही जे एकत्र सगळे जर एकत्र आलात सगळे, तर तुम्ही भले भले सरकार पण हलवू शकता. त्याच प्रकारे जर सगळे एकजूट झाले ना, तर दुष्काळ पटकन माते. त्या दिवशी मल्टिप्लेक्शन सुरू होईल ना, त्या दिवशी यांचा रूल संपेल, म्हणून एकत्र यायचं. मुंगळा या चित्रात, कारण भूमिका माझी दिग्दर्शकाचीच आहे. मी एवढंच सांगेन, मुंगळा या नावावरून आपल्याला काही चुकीचा संदेश जाऊ नये. मुंगळा ही एक प्रवृत्ती प्रत्येक माणसामध्ये असते, आणि त्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यातला दुष्काळ, निसर्गाच्या अवकृपेमुळे येणारा दुष्काळ, शिवाय सरकारच्या नियोजनाअभावी येणारा दुष्काळ, ह्या सगळ्यांचं चित्रीकरण म्हणजे हा मुंगळा चित्रपट. आणि फक्त परिस्थितीवर रडत न बसता त्याच्यावर काहीतरी उपाय शोधणे, परिस्थितीची हत्या करून आत्महत्या करू नका, असा एक संदेश घेऊन येणारा हा चित्रपट म्हणजे मुंगळा. सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाच्या आयुष्यातला दुष्काळही याच्यामध्ये दाखवला आहे. कारण प्रश्न शेवटी पैसा हा महत्त्वाचा असतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. सगळ्यांची तीच धडपड असते. आणि तसंच एक ह्या गावातली स्त्री आहे जी या दुष्काळी भागात राहते, आणि तिचं लग्न झाल्यानंतरही तिचा नवरा रोजगार मिळवण्यासाठी मुंबईत आहे ट्रक ड्रायव्हर म्हणून. आणि मग लग्न होऊन सुद्धा नवरा आपल्या जवळ नाही, ही एक तळमळ आहे. आणि अशातच 2 वर्षांनी वगैरे साधारण तिचा नवरा ॲक्सिडेंटमध्ये मरतो. मग आता हा एक दुष्काळ तिच्या आयुष्यात आलेला आहे, आणि मग त्याच्यावर कशी मात केली जाते हे माझ्या कॅरेक्टरमधून दाखवलं जातं. ओव्हरऑल फिल्म एकदम वेगळ्या धाटणीची आहे.
त्याच्यामुळे नक्कीच प्रेक्षकांना एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नक्कीच प्रत्येकाच्या आयुष्याशी कुठेतरी कनेक्ट होणारी गोष्ट आहे. त्यामुळे कुणाला ना कुणाला तरी प्रत्येकाच्या आयुष्यात कुठेतरी फायदा होईल हे मात्र नक्की. माझली हुल्लडा सरपंच पाण्यासाठी मांदळी भांडणं तुमच्या गावात. चमत्कार सरपंचाच्या घरात चंद्रावरचं पाणी येतंय. चंद्रावरचं पाणी हातात. इलेक्शन आहे तर काय मिळालं तर मिळालं, नाही तर मग 5 वर्ष बसा आम्हालाकडे बघत. चंद्रावरल्या पाण्यावर असा कुणाचा पहिला दुसरा अधिकार नसतो. मग चंद्राला भोग पाडायचं. एकदा का चिकटला ना तर तोडलं तरी चालेल, पण मुद्दा सोडायचा.